गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी ही नदी न पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोराण आणि कमीपणा हे दानोनी नारायण. गणू हा देवा संग्रही सर्व लाडले करांचे माता ती पुरविसाचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी. दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असताशे गावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पार न लागे तियेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्याधुर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावी कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले तुलेही. श्रोते एका समयाशी महाराज पिंपळगावाशी गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावचे आपापले कडप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहुनी समर्थ आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी. अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकाशी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळी नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवाशी असावा निश्चयेशी थोडी भाकर तयाशी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हालेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे आहे शंका नको. कोणी म्हणे अशेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गेड्यामध्ये आणिले वारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या. कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बैसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळुनी कान आली रानातुनी मुले गुरांना घेऊनी ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननाशी तान्ही वासरे घराशी लागली असतील हुंबरावया.
या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांशी मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थांची पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला, भाकरीशीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी, सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले चला नेऊया गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐशी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विविध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकती भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्यापुढे. ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या ओघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळो पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी, आमच्याही गावाशी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा त्या ते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात, समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आत्ता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्याच झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विन भणभणीत दिशे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती पोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी मी हितून त्यागीन बरवी, आमुची सांगा पुरवावी आडकोनी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडूनी. जैसे मार्गे गोकुळाला न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखीत चित्ती जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे, जेथल्या ते असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग सावूचा करण्याकुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होई रीती माल दुसऱ्याचा बडे नव्हे. मशी या वयात तुझ्या घरी भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मी जी लोकमाता महाविष्णूची होय कांता, तिची अगाध असे सत्ता तिला हित्वा कोंडिले. तेथे माझे पाडकोन म्हणून गेलो पडून,
जगदंबेचे पाहून हाल माझे चित्ती भ्याले. ऐसे ऐकता हसू आले. बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माता. आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपुल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धनथोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छील मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती. धेनू कान नाते दाती परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हान विसरावे शेगावी यावे वरचे वर. ऐशी समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एकत्या वराड प्रांती. त्या ग्राम कारण जाया निघाले दयाधन. प्रातःकाळी चुकवून नगर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला. हा योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहान. करती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिशेना. अंगा वाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ट तो सुकला खरा उदकाविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाडी खरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण. बिचारांना ऊन तहान सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत पर्यभाव पाण्याचा. आपण आते प्यावयाशी भास्कराने शेताची आणिले खापराच्या घागरीशी. उदक होते गावातून पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्कर ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्यावयाला. नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगाधूत दिगंबर. तुला दाणग्या पाजिता निर. पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वा जो समाजहितासाठी झटे त्याशी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन. तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन. ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला. सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेच पुष्ट शरीर. भारभूत साचार झालाच आपुल्या कृतेने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी. दादा करी येतुनी काळे आपले चंडाळा. तुझ्या सारिके निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी. म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती 7 विहीर. तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता. भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा. तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर दान सत्य.
पाणी या एक कोसात, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही दरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्या सारिके बुद्धिमान, जलाने होती हैराण. ते मी नैनी पाहुण, स्वस्त ऐसा बैसलो धरी. तरी समाजहितासाठी, काय मी केली सांग गोष्टी. साह्य होतो जगजेठी, हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षापाशी, बैसले एक दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाधन, दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेव. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली, पाण्या वाचून त्रस्त झाली. बोलही नाही राहिली, कोठेत देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन्माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणे अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे दळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटला जगद्वारा. 12 गाव वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी, तूच की रे मुरारी. तुझ्या कृपेची नये सरी, जगत्रयी कवनासी. दामाजी पंत ठाणेदार, तुझ्यासाठी झाला समहार. चोख्यासाठी ओढली ढोर, पाखरे रक्षिली माड्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीर समुद्र तुआ दिला. तहान नाम देवाला, मारवाडात लागली जय. ते तुम्ही कौतुक केले, निर्जला प्राती भले. नाम्यासाठी भरविले, जले आण ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला धरा. उफाड्याच्या साजिरा, वीर भरली क्षणामध्ये. साह्य झाल्या जगन्नाथ, काय एकनाते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे तेची घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले. चित्त त्याचे घोटाळले, काहीच न चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12, जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस, याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी, खचित आहे साक्षात्कारी. बडेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून, भास्कर आला धावून. धरिता झाला दृढचरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा. लेकराशी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून, मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गौडनी, रागवलाना चक्रपाणी. दयाळा बाह्यवेशांनी, तुझ्या मदला ठकविले. त्याचे तुच निरसन, केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण, कृतीनेच कळले की. त्याचा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार, या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता, माये कोठे न राहावे की. खोटी ही प्रपंच माया, आले आज कडोनिया. आता परते न लोटाया, दीना अर्भका कारणे. भास्कराशी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन, विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरलीवान, मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच वीर, कोरडी ठणठणीत साचार. होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ही विहीर फोडण्याला, तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला, शृंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडग, भावाचे लागले उदक. आता मला निशंक, भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पाही. सन्नतीची माझी आहे, तुझ्या कृपेनी. सत्कर्माची फुलझाडे, लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे, यांचा संबंध आत्ता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती. केवडी झाली उपरती, याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून.
तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आपणास पसरता जनदर्शनास. धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा. जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा. मुंग्या येती धावून तेशे श्रोते तेथ झाले. लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले. पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीतमधुर, गोड अमृताहुनी फार. करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित, अडगावाशीन जाता परत. महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगुण विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा दानावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणर्वस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त.